ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. भारतीय जैन संघटना अहिल्यानगर, श्री चांदमल मुणोत नेवास्कर पब्लिक ट्रस्ट व अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ दिनांक 16-17 जानेवारी रोजी 23वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले. नगरमधील जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरात डॉक्टर राजलाला अमेरिका व त्यांचे सहकारी डॉक्टर्स आवश्यक उपचार व सर्जरी करतील. या शिबिरामध्ये मुख्यत्वे दुभंगलेले होठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत, अशी माहिती चांदमल मुणोत ट्रस्टचे ट्रस्टी किशोर मुणोत, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया व प्रशांत गांधी यांनी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वैजनाथ गुरवले यांच्या सहकार्यानं सदर शिबिर होणार आहे. मोफत प्लास्टिक सर्जरी उपक्रमाचा गेल्या 22 वर्षात हजारो रुग्णांना लाभ झालाय. प्लास्टिक सर्जरी अतिशय महागडी असते, हीच बाब लक्षात घेऊन या मोफत शिबिराचा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो. स्वर्गीय शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य डॉक्टर राजलाला, सौ ललिता लाला अमेरिकेतून नगरला येतात आणि त्यांचे सहकारी भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर अमित बसनवार व अहिल्यानगरचे डॉक्टर मृदुला रवींद्र मुळे हे हा मानवतेचा महायज्ञ चालवत आहेत. त्यामुळे अनेकांच्या जीवनात नवीन आनंद फुलण्याला मदत होतीये. दरवर्षी नगरसह शेजारील जिल्ह्यातील रुग्ण या शिबिराचा लाभ घेतात. या शिबिरात नगर येथील डॉक्टर नूतन फिरोदिया, डॉक्टर दीपा भळगट हे शिबिर सहप्रमुख म्हणून शिबिरात सहकार्य करणार आहेत. सुमारे 200 ते 300 रुग्णांची या शिबिरात मोफत तपासणी करण्याचं नियोजन आहे. भारतीय जैन संघटना अहिल्यानगर, चांदमल मुणोत ट्रस्ट व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपलं 16 व 17 जानेवारीला प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला. हा 23वा प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त याची प्रसिद्धी करून व जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. 16 तारखेला आपण सकाळी बिगर काही खाता पिता पेशंटनी यावे व 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून आयुष बिल्डिंग, सिव्हिल हॉस्पिटलचा जो नवीन आयुष बिल्डिंग झालेला आहे तिथं हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. व आपण सगळ्यांनी 16 तारखेला रजिस्ट्रेशन आहे. 3 तास सकाळी पहिले रजिस्ट्रेशन होणार. 17 तारखेला नवीन पेशंट घेता येत नाही, कारण 16 तारखेला जे पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन आपण 17ला मेजर ऑपरेशन असतील ते 17ला करतो. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण 16 तारखेलाच यावं व जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. शिबिरासाठी रुग्ण नोंदणी व तपासणी गुरुवार दिनांक 16 जानेवारी या वेळेला जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला आयुष बिल्डिंग, तारकपूर रोड येथे होणार आहे. उर्वरित वेळात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. जळलेल्या, भाजलेल्या, पांढरे डाग असलेल्या रुग्णांना शिबिरात सहभागी होता येणार नाही. शिबिराच्या अधिक माहितीसाठी शिबिर प्रमुख अरुण दुगड, मोबाईल क्रमांक 9822 027 373, आदेश चंगेडिया, मोबाईल नंबर 90 111 555 99, प्रशांत गांधी, मोबाईल नंबर 800 707 4000 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले. सौ प्रीतम रांका, सौ सुवर्णा डागा नियोजन व्यवस्था पाहत आहेत. शिबिर सहप्रमुख म्हणून संजय गुगळे, सौ प्रियंका चंगेडिया, महेश गुंदेचा, केतन बलदोटा, सौ सीमा मुणोत, महेश गुगळे, अजय फिरोदिया, सौ कविता मुणोत, सौ अर्चना सोळंकी, रोशन चोरडिया, निखिल बोथरा, प्रतीक जगदाळे, महेश घोडके योगदान देत आहेत. जानेवारी 2025 मध्ये 13 मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर होत आहेत.
डॉक्टर राजलाला मार्फत सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि गोंदिया या ठिकाणी, तसेच डॉक्टर लॅरी वानस्टाईन मार्फत पुणे, रायपूर, नाशिक, संगमनेर, जळगाव, बेळगाव आणि दिल्ली या ठिकाणी भारतीय जैन संघटनेमार्फत घेत आहेत, असे शिबिर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी सांगितलं. सर्वप्रथम आपण सर्व पत्रकारांचे स्वागत. 23व्या प्लास्टिक सर्जरी शिबिर डॉक्टर दीक्षित साहेबांच्या यांना स्मरून अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल, चांदमल मुनोट ट्रस्ट व भारतीय जैन संघटनाचं 23वं मोफत प्लास्टिक शिबिराची सुरुवात येत्या 16 तारखेपासून होत आहे. सुरुवातीपासून 2000 सालापासून चांदमल मुनोट ट्रस्ट, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित याच्यातनं हा महायज्ञ सुरू झालेला आहे. 1995 सालापासून डॉक्टर दीक्षित साहेबांच्या मागे आम्ही होतो की अहमदनगरला प्लास्टिक सर्जरी शिबिर हा द्यावा, परंतु 2000 साली त्यांनी अचानक आम्हाला बोलवलं आणि प्लास्टिक सर्जरी शिबिरची कल्पना त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि आम्ही ती उचलून घेतली. त्यानंतर पहिलं कॅम्प झाल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की पुढच्या कॅम्पचं आपलं नियोजन काय आहे, तर ते म्हणाले तुम्ही जर बरोबर असाल तर हा कॅम्प पुढे असाच चालू राहील. आम्ही त्यांना शब्द दिला की हा कॅम्प नाही, हा महायज्ञ आहे. हा यज्ञ आपण सुरू करू, तो महायज्ञात रूपांतर करू आणि जोपर्यंत या ठिकाणी आपण किंवा आपले अनुयायी येत राहतील तोपर्यंत या शिबिराचं आयोजन नगरमध्ये चांदमल मुनोट ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत केलं जाईल. त्याप्रमाणे आजही होत आहे. माझे आजोबा कैलासवासी चांदमल मुनोट यांचं आयुष्यामध्ये एक गरीब वाक्य होतं, मानवता से बढ़कर कोई धर्म नाही. आणि त्या यांनी आज माझी 3री पिढी आणि माझ्या पुढे माझ्या भावाची मुलं, माझी मुलं, 4थी पिढीसुद्धा या प्लास्टिक शिबिराचं आयोजन करतायत नगर आणि पुणे डॉक्टर संचिती हॉस्पिटल. त्याच्यामध्ये सांगण्याचं महत्त्व असं आहे की सुरुवातीपासून दुबंगलेले ओठांच्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या. कुपोषित बालकं ज्यांचे ओठ दुबंगलेले आहेत, त्यांचं पोषण होऊ शकत नव्हतं, दूध पिता येत नव्हतं, परंतु या शस्त्रक्रियेमुळं त्यावेळी कुठलेही डॉक्टर त्या शस्त्रक्रिया करायला घाबरत होते. परंतु त्यावेळीपासून ही जी काही शस्त्रक्रिया सुरू झाल्या त्या आत्तापर्यंत दुबंगलेल्या ओठाच्या जवळपास 6000पर्यंत शस्त्रक्रिया झालेली आहे. म्हणजे 6000 कुपोषित बालकांचं त्यांनी चांगल्या प्रकारचं आयुष्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्याबरोबरच इतर जे काही चेहऱ्यावरचे व्रण, डाग जे काही होते त्याचे प्लास्टिक सर्जरी झालेले आहे. तसं पाहायला गेलं तर आम्ही हा प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प का निवडला, तर हा सर्व शिबिरामध्ये सगळ्यात महागडा कॅम्प आहे. सगळ्यात महागडी शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरीची शिबिरं असतात. त्यामुळं या शिबिराचं आयोजन चांदमल मुनोट ट्रस्ट, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये चालू. दरवर्षी हा साधारणतः डिसेंबर-जानेवारीमध्ये होतो. आपल्याकडे पूर्वी 4 ते 5 दिवसाचा कॅम्प होता. आता आपण 2 दिवस, कारण जे डॉक्टरांची टीम येते ते 1 महिन्याच्या सुट्टीवरती या ठिकाणी भारतात येतात अमेरिकेवरून आणि प्रचंड खर्चिक असलेला हा कॅम्प या ठिकाणी केला जातो आणि त्या महिन्याभराच्या याच्यामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी या कॅम्पचे आयोजन करावे लागते. त्यामुळे 2 दिवसामध्ये जितक्या शस्त्रक्रिया करता येतील तेवढे, आणि या शस्त्रक्रियेसाठी फक्त अहमदनगरच नाही, अहिल्यानगरच नाही तर इतर जिल्ह्यातही लोक या ठिकाणी येतात आणि त्याचा उपयोग करून घेतात. प्रश्न असा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पॅरामीटर्स, आर्थिक म्हणा किंवा कुठलेही पॅरामीटर नसतात. जी टीम डॉक्टरांची असते ते पेशंट चेक करतात आणि त्याच्यातनं त्यांना जे योग्य वाटतात करण्यासारखे त्या पेशंटची निवड ते करतात. आम्ही त्याच्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, कोणालाही मध्ये घ्या असं सांगत नाही. आणि या ठिकाणी भारतीय जैन संघटनेचे इतर कार्यकर्तेसुद्धा तन मनाने कार्य करतात आणि वेळेकडं न पाहता ह्या कॅम्पला कशा प्रकारे चांगले काम करता येईल ते पाहतात. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.